नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये सत्या मंजूला बघायला पोलीस स्टेशनला येतो आणि तिथे विचारतो, "इथे मंजून त्या आल्या आहेत का?" तर आता ते हवालदार सांगतात, की "हो, आले आहेत." "पण तुम्हाला सांगू का सत्यजितराव, तुम्ही आरडाओरडा करू नका. अहो, अमृताला ताप आला आहे आणि मॅडम त्या आतमध्ये झोपेल आहे केबिनमध्ये." तर सत्या शॉल घेतो, आतमध्ये जातो. मंजूच्या अंगावर काहीच नसतं. मंजू तशीच खुर्चीवर ती झोपलेली असते. सत्या तिच्या अंगावर शॉल टाकतो. सत्या शॉल टाकायला गेल्यावरती आता लगेच जी मंजू आहे, ती सत्याचा हात पकडून ठेवते. तर सत्या म्हणतो, "वाघमारे." तर तो पण तिथे खाली बसतो आणि त्याला पण तेव्हा झोप लागते. सकाळी उठल्यावरती सत्या म्हणतो, "वाघमारे घरी चला." मंजू म्हणते, की "नाही, मी दुसरीकडे कुठे राहील, पण मी घरी नाही येणार." तर आता सत्या म्हणतो, "एवढा हट्ट काही कामाचा नाही तुमचा वाघमारे." तर अमृता म्हणते, "आम्ही स्वतःहून नाही आलो सत्याजी घराबाहेर. तुम्हाला माहिती का, मम्मी साहेबांनी आम्हाला धक्के मारून घराबाहेर काढलं आहे. तुम्हाला माहीत नाही मम्मी साहेब कशा आहेत सत्यजित दाजी." तर आता लगेच म्हणतात, की "हो का? मला खरंच माहीत नव्हतं." तर आता ते मंजूला त्यांना घेतात आणि आता ते जायला निघतात. तर आता सत्या आणि ते घरी येतात. तर मंजू जी असते ती दरवाजात उभं राहते. सत्या आतमध्ये येतो आणि मम्मी साहेब त्याजवळ येतात आणि विचारतात, "अरे सत्या, कुठं होतास तू? मी किती वाट बघितली तुझी. तू लवकर का नाही आलास घरी?" असं म्हणतात. आणि आता पाठीमागं असं हे असतात मंजून त्या हे बघून आता त्या सपनाला त्या सवीला खूप आनंद होतो. ती म्हणते, की "मंजू वहिनी, अमृताताई तुम्ही?" तर तिला खूप आनंद झालेला असतो. आणि आता ते लगेच म्हणतात, की "ये ना आतमध्ये." तेवढ्यात आता मंजून त्या आतमध्ये यायला लागतात. मम्मी साहेब म्हणतात, की "थांब, कुठं चालली आहेस गं तू?" तर आता लगेच म्हणतात, की "कुठं? अहो घरात येते." तर आता सत्या म्हणतो, "मम्मी, त्यांना घरात येऊ दे. जेवढा तुझा ह्या घरात हक्क आहे ना, तेवढा त्यांचा पण आहे. असं काय करते तू त्या वाघमाऱ्यांसोबत? त्यांना आतमध्ये येऊ दे ना." असं म्हणतात. तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे. सत्या खरंच मम्मी साहेब खरंच सत्या मंजू आणि अमृताला त्यांना घरात घेतील का? नेमकं त्यांचा काय प्लॅन असेल? हे सगळं बघून घ्यायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.